नमस्कार. विचार करा, तुमच्या आतमध्ये एक अशी शक्ती लपलेली आहे जी सरकारी कामांच्या मोठ्यात मोठ्या चक्रव्यूहाला भेदून टाकू शकते. आज आपण आपल्या याच लपलेल्या महाशक्तीला ओळखणार आहोत आणि हो, तिचा वापर कसा करायचा हेही शिकणार आहोत. जरा डोळे मिटून कल्पना करा. फायलींचे उंच उंच डोंगर, कधीही न संपणाऱ्या रांगा आणि प्रत्येक सहीसाठी इकडून तिकडे मारावे लागणाऱ्या चक्रा. हेच ते जाळं आहे, विलंब राक्षसाचं जाळं. असं कधी झालंय का की सरकारी कार्यालयात आपलं साधं कामही वेळेवर होत नाहीये? नक्की कोणती कागदपत्र हवीत, कुणाकडे जायचं, तक्रार कुठे करायची, काहीच कळत नाहीये. असं वाटतं की आपण कुठल्या तरी भुलभुलैयातच हरवून गेलो आहोत. हो, हाच तो आपला अदृश्य शत्रू. यालाच म्हणतात विलंब राक्षस. हा सामान्य माणसाला गोंधळात टाकतो, कागदपत्रांच्या जंजाळात अडकवतो आणि आपला अनमोल वेळ खाऊन टाकतो. पण आता या राक्षसाचे दिवस भरले आहेत. कारण आता तो अंधार दूर होणार आहे. एका नव्या सोनेरी किरणाचं, एका नव्या शक्तीचं आगमन झालंय. एक अशी शक्ती जी आपल्याला या राक्षसाशी समोरासमोर लढण्याचं बळ देणार आहे. लक्षात ठेवा ही तारीख, 9 जानेवारी 2026. याच दिवशी महाराष्ट्र शासनाने आपल्या सगळ्या नागरिकांच्या हातात एक अत्यंत शक्तिशाली शस्त्र दिलंय. एक असं शस्त्र जे विलंब राक्षसाच्या प्रत्येक हल्ल्याला परतवून लावू शकतं. आणि या अद्भुत शस्त्राचं नाव आहे नागरिकांची सनद. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत बनवलेला हा फक्त एक कागद नाही, तर हे एक वचन आहे. प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्क मिळवून देण्याचं वचन. या कायद्याचा मूळ मंत्रच इतका साधा आणि सरळ आहे. पारदर्शक, कार्यक्षम आणि वेळेत मिळणारी लोकसेवा. म्हणजे काय? तर आता कोणतंही काम लपून छपून होणार नाही. प्रत्येक कामाला वेग येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक कामासाठी एक निश्चित वेळ ठरलेली असेल. थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. या लढाईत आपण एकटे नाही आहोत. आपल्या मदतीसाठी, आपल्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी एक खास टीम, काही योद्धेसुद्धा तयार आहेत. चला, ओळख करून घेऊया महाराष्ट्राच्या सुपर हिरो टीमशी. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग हे आहेत आपल्या सेवेचे खरे रक्षक. आणि ही टीम संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या संरक्षणासाठी तैनात आहे. मुंबईच्या नवीन प्रशासकीय भवनात यांचं मुख्य कंट्रोल रूम आहे आणि तिथून पुणे, कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर प्रत्येक विभागात एक एक आयुक्त तुमच्यासाठी उभे आहेत. आणि या रक्षकांची सगळ्यात मोठी ताकद काय आहे माहितीये? जे अधिकारी आपलं काम मुद्दामून उशिरा करतील किंवा करणारच नाहीत, त्यांच्यावर थेट कारवाई करून दंड लावण्याचा अधिकार या आयोगाला आहे. बरं, आयोगाकडे तर शक्ती आहेच, पण आपल्या स्वतःच्या हातातलं सगळ्यात मोठं शस्त्र कोणतं? एक असं ब्रह्मास्त्र जे कुणालाही कामाला लावेल. तर मग जाणून घेऊया आपल्या तर्कशामधलं हे शेवटचं आणि सर्वात प्रभावी शस्त्र नेमकं आहे तरी काय? फक्त हा एक आकडा, 90. हो, हीच ती संख्या आहे जी संपूर्ण यंत्रणेला आपल्यासाठी कामाला लावते. म्हणजे बघा, नियम अगदी सोपा आहे. जर पहिलं अपील करून झालं, दुसरं अपील करून झालं, तरीही आपलं काम रखडलेलं असेल, तर आपण थेट आयोगाकडे तिसरं आणि शेवटचं अपील करू शकतो. आणि कायद्यानुसार आयोगाला हे अपील मिळाल्यापासून बरोबर 90 दिवसांच्या आत त्यावर निकाल द्यावाच लागतो. हे एक असं काउंटडाऊन आहे, एक अशी उलटी गिनती आहे जी एकदा सुरू झाली की कुणीही थांबवू शकत नाही. ही 90 दिवसांची अंतिम मुदतच अधिकाऱ्यांवर योग्य तो दबाव निर्माण करते. आणि हे ब्रह्मास्त्र चालवण्यासाठी आपलं डिजिटल हत्यार कोणतं? तर ते आहे आपले सरकार पोर्टल. या वेबसाईटवर जाऊन किंवा RTS महाराष्ट्र हे मोबाईल ॲप वापरून आपण घर बसल्या तक्रार नोंदवू शकतो आणि हे 90 दिवसांचं काउंटडाऊन सुरू करू शकतो. आणि जेव्हा एक सामान्य नागरिक आपली ही शक्ती ओळखतो आणि या शस्त्रांचा योग्य वापर करतो, तेव्हा विजय हा निश्चित असतो. फरक आपल्या डोळ्यांसमोर आहे. पूर्वी जो नागरिक हताश आणि हवालदिल होता, तोच आता या कायद्यामुळे शक्तिशाली झाला आहे. जिथे विलंब राक्षसाचं राज्य होतं, तिथे आता पारदर्शक आणि वेगवान सेवेचा सूर्य उगवला आहे. याचा सरळ अर्थ हाच की आता त्या विलंब राक्षसाचा पराभव करणं शक्य आहे. आपण आपलं प्रत्येक काम वेळेत आणि सन्मानाने पूर्ण करून घेऊ शकतो. हीच आहे सेवा हक्क कायद्याची खरी ताकद. तर मग या महाशक्तीचा वापर नेमका कसा करायचा, प्रत्येक टप्प्यावर काय करायचं, हे आणखी खोलात जाऊन समजून घ्यायचंय का? आपले हक्क आणि अधिकार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टसोबत जोडलेले रहा. आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि आपल्या आतली महाशक्ती जागृत करा. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, माहिती हीच आपली खरी शक्ती आहे. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.